आकाशवाणी पुणे. योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार आणि महासागर संकल्पनेच्या अनुषंगानं भारताकडून श्रीलंकेला सहाय्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सर्वाधिक नागरिकांशी संबंध येणारा महसूल विभाग अधिकाधिक लोकाभिमुख असावा, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा. राज्यातील धर्मादाय व्यवस्था ही एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणून मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशीही जोडली जाणार. आज देशभरात रामनवमीचा उत्साह. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचा विजय. आता सविस्तर बातम्या. शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार आणि महासागर संकल्पनेच्या अनुषंगानं भारत श्रीलंकेला सहाय्य करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा दिसानायके यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारताच्या किंवा क्षेत्रीय सुरक्षेला धोका पोहोचेल अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यासाठी श्रीलंका आपली जमीन वापरू देणार नाही, अशी ग्वाही श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, संरक्षण सहकार्य, डिजिटल तंत्रज्ञान, औषध निर्माण, आरोग्य अशा एकूण 7 महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना मित्र विभूषण हा सन्मान प्रदान करण्यात आला. महसूल विभागातल्या सुधारणांच्या अनुषंगानं अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटांच्या शिफारशींवर चर्चा करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल पुण्यात महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यशाळेत बोलत होते. सर्वाधिक नागरिकांशी संबंध येणारा महसूल विभाग अधिकाधिक लोकाभिमुख असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महसूल विभाग शासनाचा चेहरा असतो. या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर राज्याचं मूल्यमापन केलं जातं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात 12,486 महसूल कार्यालयांमध्ये 100 दिवसांचा कार्यक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून महसूल कार्यालयांचा कायापालट करण्यात येणार आहे. तसंच कार्यालयांचं मूल्यमापन करून कार्यक्षम कार्यालयांचा सन्मान करण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक येण्यासाठी महसूल विभागानं कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी गुंतवणूक संपर्क अधिकारीही नियुक्त करावा, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यातील धर्मादाय व्यवस्था ही एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार असून ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशीही जोडली जाणार आहे. जेणेकरून कुठल्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती त्वरित मिळेल आणि भविष्यात रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्यानं एका गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत. आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो. आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं. आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो. दरम्यान आजपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीच्या वैद्यकीय उपचाराकरता येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट घेतलं जाणार नाही, असं रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी काल पत्राद्वारे सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मैदानात डिपेक्स या राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट दिली. 2047 पर्यंत केवळ विकसित नव्हे तर शाश्वत स्वरूपाचा विकसित भारत आपल्याला निर्माण करायचा आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या पुढील काळात आत्मनिर्भर भारतासाठी नाविन्यतेचा ध्यास आपल्याला घ्यावा लागेल, असं सांगून नाविन्यपूर्ण गोष्टी स्वीकारल्यामुळे शेती आणि उद्योगात आपण मोठी क्रांती केली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही काल या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रा देखील काढल्या जाणार आहेत. यानिमित्त या मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमीचा उत्सव लोकांना त्याग, निस्वार्थ प्रेम आणि दिलेला शब्द पाळण्याची शिकवण देतो. सत्य, धर्म आणि नैतिकतेचा मार्ग अनुसरण्याची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभक्त नायक म्हणून साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे भारत कुमार हे नामाभिधान मिळालेल्या मनोज कुमार यांच्या चित्रपट कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा. जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई तारों की भाषा भारत ने. हिंदी चित्रपट सृष्टीतला भारत अशी ओळख असलेल्या मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 ला एटाबाद मध्ये झाला. हरिकिशन गोस्वामी असं त्यांचं मूळ नाव असलं तरी दिलीप कुमार, अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांसारख्या कलाकारांच्या आणि दिलीप कुमार यांच्या शबनम चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या प्रभावामुळे त्यांनी स्वतःचं नामकरण मनोज कुमार असं केलं. 1965 साली प्रदर्शित झालेल्या शहीद या भगतसिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि ते वर्ष त्यांच्या कारकिर्दीतलं महत्वाचं वर्ष ठरलं. त्यानंतरच्या त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रामुख्यानं दिसू लागली. भारत कुमार या नावानं ते प्रसिद्ध झाले. उपकार, पूर्व और पश्चिम सारख्या चित्रपटांतून राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना बळकट झाली. धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती. 4 दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला खूप मोठं योगदान दिलं. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसंच 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 1992 मध्ये पद्म पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. सर पे बांधे कफन हम तो हंसते हुए मौत को भी गले से लगा जाएंगे. 2015 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. लाखो लोकांच्या मनाला साथ घालणाऱ्या आणि अनेक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल असा समृद्ध वारसा मनोज कुमार यांनी आपल्या मागे ठेवला आहे. अंकिता आपटेसह विजया लक्ष्मी साळवी, पुणे. मेरे देश की धरती. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं परवा मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह वादळवाट, 4 दिवस सासूचे, दामिनी यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या. तेलंगणमध्ये काल 20 महिलांसह 86 नक्षलवादी पोलिसांना शरण आले. नक्षलग्रस्त भागात शांतता आणि सामान्य जनजीवन प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधला हा एक मोठा टप्पा आहे. शरण आलेल्या नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये देण्यात आले. दरम्यान आंध्र प्रदेशातही 11 माओवादी पोलिसांना शरण आले. त्यांना पुनर्वसनासाठी लवकरच मदत दिली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्स संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघावर 25 धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकात 6 गडी बाद 183 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा संघ मात्र 20 षटकात 158 धावा करू शकला. तर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघामध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 205 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्ज संघाला 155 धावाच करता आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील. कोकणात तुरळक ठिकाणी दमट आणि उष्ण वातावरण असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार आणि महासागर संकल्पनेच्या अनुषंगानं भारताकडून श्रीलंकेला सहाय्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सर्वाधिक नागरिकांशी संबंध देणारा महसूल विभाग अधिकाधिक लोकाभिमुख असावा, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा. राज्यातील धर्मादाय व्यवस्था ही एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणून मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशीही जोडली जाणार. आज देशभरात रामनवमीचा उत्साह. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.